विठ्ठल
तो एक देव करुणी घ्यावा तेने विन जीवा सुखणो हे एरती माई के दुःखाची जनिती नाही आदि अंती अवसान प्रस्तुत कीर्तन रूपी सेवे करता घेतलेला अभंग विठ्ठल 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 देव करुणी घ्यावा तेने विन जीवा सुखणो हे एरती माई के दुःखाची जनिती नाही आदि अंती अवसान प्रस्तुत कीर्तन रूपी सेवे करता घेतलेला अभंग जगद्गुरु जगतमान्य संत श्रेष्ठ संत भूषण वैराग्याची मूर्ती छत्रपती शिवाजी महाराज यांचे धर्मगुरु पंचम वेद निर्माते जगद्गुरु श्री संत तुकोबराय यांचा 4 चरणाचा गोड असा अभंग आज या सेवे करता घेतलाय विठ्ठल विठ्ठल या अभंगाद्वारे जगद्गुरु श्री संत तुकोबराय यावत मनुष्य मात्राला सुखाचा मार्ग सांगत आहे विठ्ठल विठ्ठल जयांची केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता मज हृदय सद्गुरु जेने तारिलो हा संसार पुरु म्हणून विशेषी अत्याधरु विवेकावरी सरस्वती माते द्यावी माझ स्फूर्ती येतो काकुलती तुझ लागी गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः प्रमाणं भवाब्धे हृदमामकाना नितंबकराभ्यां धृतो येन तस्मात् विधातुर्वसते धृतो नाभिकोशः परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पांडुरंग
श्री चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारा कलांकांक तेजोधिका मोदी वक्रम खलानी शवादा पणोदार हदक्षम समाधिस्थ मूर्ती भजे ज्ञानदेव। ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा सत्वदृक्तो मृडाय नमो नमः प्रमहसि कले निस्त्रे गुन्ने शिवाय नमो नमः शिवाय नमो नमः शिवाय नमो नमः विठ्ठल 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 आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेनी विन जीवा सुख नोहे एरती माई के दुःखाची जनिती नाही आदि अंती अवसान प्रस्तुत अभंगावरती सविस्तर विवेचन करण्यापूर्वी वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे परिहार देणं मक्तच इथे आद्य कर्तव्य आहे। तो परिहार द्यायचा तो असा साधू संतांच्या आशीर्वादाने भगवान परमात्माच्या आशीर्वादाने संत श्री केशवगिरीजी महाराज गुरु मोहनगिरीजी महाराज असतील यांच्या कृपा आशीर्वादाने आपला हा चालू असलेल्या गेल्या 16 वर्षापासून शिवलीला अमृत पारायण सोहळा अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा गेल्या 16 वर्षापासून या ठिकाणी चालू आहे। आपल्या या बोळसा गावामध्ये गेल्या 16 वर्षापासून आपला हा अविरतपणे सप्ताह चालू आहे। या सप्ताहामधील आजची 6व्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा माझ्यासारख्या अज्ञानी पामराच्या वाट्याला आलेली आहे। हा महाशिवरात्रीचा पर्व काळ आहे। या महाशिवरात्रीच्या पर्व काळावरती आपला असं गोड असा असलेला सप्ताह
गोडसं सुंदर असं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे. गुणीजन मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. तुमच्या सगळ्यांचा दर्शनाचा योग मला मिळाला. खऱ्या अर्थाने हे माझं परमभाग्य आहे. तुमच्या सर्वांचा दर्शनाचा योग मला ज्यांनी मिळवून दिला ते असणारे आपले माजी सरपंच, आपल्या बोळसा गावामधले माजी सरपंच नानाभाऊ असतील, नानाभाऊ पाटील असतील. अजून ज्यांनी आमच्यासोबत संपर्क केला ते संभाजी दादा असतील, आपले माजी सरपंच मधुकर पाटील असतील. दादांच्या संपर्कामधून इथे येण्याचा योग आला आणि तुमच्या सर्वांचा दर्शनाचा योग मला मिळाला. हे खऱ्या अर्थानं माझं परमभाग्य मी या ठिकाणी समजते. खरं तर या बोळसा गावामध्ये माझा प्रथमतः येणं आहे बरं का. माझा कुणाशी परिचय नाही. चोपदार काका तुमच्याशी या बोळसा गावामध्ये माझं प्रथमतः येणं आहे. माझा कुणासोबत परिचय नाही. याच्या अगोदर तुम्ही मला कुठं पाहिलंय का? तुमचा माझा कुठे भेटगाठ झाली का? इमानदारीनं सांगा. कुठे बोलणं झालं का? नाही. कुठे हॉटेलमध्ये चहा वगैरे नाश्ता वगैरे करताना तुम्ही मला पाहिलं का? किंवा हॉटेलमध्ये गाठ भेट आपली महिला मंडळ नाही. कुठेही तुम्ही मला पाहिलेलं नाही. मी तुम्हाला कुठे पाहिलेलं नाही. एखाद्या ठिकाणी तुम्ही मला चहा पाजलेला, मी तुम्हाला चहा पाजलेला. बाय चान्स इथून पुढे जर कधी भेट झालीच तर तुम्ही मला चहा पाजणार नाही. या बोळसा गावामध्ये प्रथमतः येणं आहे. तुमच्या सर्वांचा दर्शनाचा योग मला मिळाला. खऱ्या अर्थानं माझं हे परम भाग्य आहे. हा महाशिवरात्रीचा पर्व काळ आहे. या सुंदर अशा पर्व काळावरती या सप्ताहाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. ज्यांनी नियोजन आयोजन केलं ते समस्त ग्रामस्थ मंडळी असतील, आयोजक नियोजक असतील, या सर्वांना मोठ्या प्रेमाने यांना सर्वांना धन्यवाद देते. सुंदर असं गोड असं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे. महाशिवरात्रीचा पर्व काळ आहे. पर्व काळ अनेक आहे बरं का. पर्व काळ अनेक आहे, पण त्याच्यामध्ये मुख्य 5 पर्व काळ सांगितले. मुख्य 5 पर्व काळ. पर्व विशेष भागवत धर्मी नृसिंह जयंती, जन्माष्टमी, वामन जयंती, नृसिंह जयंती आणि उत्तम शिवरात्र. 5 पर्व काळ सांगितले. वामन जयंती, नृसिंह जयंती, जन्माष्टमी आणि एक महाशिवरात्र. हे 5 पर्व काळ सांगितले. त्याच्यातला आजचा हा पर्व काळ आहे. कोणता? उद्याचा जो पर्व काळ आहे तो कोणता आहे? महाशिवरात्रीचा पर्व काळ आहे. आणि या महाशिवरात्रीच्या पर्व काळावरती सुंदर असं गोड असं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे. आजचा हा असलेला 6वा दिवस आहे. पर्व काळ अनेक आहे, पण याच्यामधले मुख्य हे 5 पर्व काळ आहे. पण प्रत्येक पर्व काळाला काहीतरी वेळ दिलेली आहे, काळ दिलेला आहे बाबा. 60 वर्षांना येणारा जो पर्व काळ आहे, 60 वर्षांना येणारा जो पर्व काळ आहे की नाही, त्याला कपिला षष्ठी म्हणतात. तो पर्व काळ किती? 60 वर्षांनी येतो. 12 वर्षांना येणारा जो पर्व काळ आहे त्या पर्व काळाला सिंहस्थ कुंभमेळा म्हणतात. कोणता? सिंहस्थ कुंभमेळा. हा कुंभमेळा 12 वर्षाने भरला जातो. कुठे? नाशिक, त्र्यंबकेश्वर या ठिकाणी हा कुंभमेळा भरतो. म्हणजे 12 वर्षाने येणारा हा पर्व काळ आहे. 6 महिन्याने येणारा जो पर्व काळ आहे ना बाबा काका, त्याला आयन म्हणतात. आयन, दक्षिणायन आणि उत्तरायण हे 6 महिन्यानं येणारा पर्व काळ आहे. 15 दिवसाने येणारा जो पर्व काळ आहे त्याला काय म्हणता माहितीये का? एकादशी. हा 15 दिवसांनी येणारा पर्व काळ आहे. 1 महिन्याने येणारा पर्व काळ आहे त्याला अमावस्या म्हणतात, पौर्णिमा म्हणतात. आणि 8 दिवसांनी येणारा जो काही पर्व काळ आहे त्याला कोणता? सोमवार म्हणतात. आणि 1 वर्षाने येणारा जो काही पर्व काळ आहे त्या पर्व काळाला महाशिवरात्र म्हणतात. विठ्ठल हा महाशिवरात्रीचा पर्व काळ आहे. हा महाशिवरात्रीचा पर्व काळ हा 1 वर्षाने येतो. तो उद्या महाशिवरात्रीचा पर्व काळ, उद्याचा दिवस. सगळे देवता आहे, देवतांना कमी नाहीये बाबा. 33 कोटी देव, चामुंडा, अष्टकोटी भैरव रे, देवांना कमी आहे का? नाही. पण या सगळ्यांमध्ये ज्यांना भोळ म्हटलं जातं ते कोण आहे? भोळे महादेवजी. कैलाशीचा देव भोळा चक्रवर्ती, कैलासी भोळा चक्रवर्ती,
म्हटलं जातं ते कोण आहे? भगवान शिवजी, कैलासीचा देव, भोळा चक्रवर्ती, पार्वतीचा पती, योगीराज, भोळे महादेव जे आहे. किती भोळे महादेव जे आहे सांगू का? ज्यावेळेला समुद्र मंथन झालं, समुद्रामधून 14 रत्ने बाहेर निघाली. लक्ष्मी कौस्तुभ पारिजात कसुरवा, धन्वंतरिश्चंद्रमा, गावका मधुधा सुरेश्वर, गजोरंभादि देवांगना, अश्वसप्त मुखद्विषम, गजो रंभादि देवांगना, अश्वसप्त मुखद्विषम, हरिबुधे शंखो मृतम चाबुधे रत्ना निह चतुर्दश प्रतिदिने कुर्वंती वरु मंगलम. 14 रत्ने बाहेर निघाली. त्या 14 रत्नांपैकी चांगल्या चांगल्या ज्या वस्तू होत्या ह्या घेऊन टाकल्या अगोदर, देवतांनी असेल, दानवांनी असेल. पण त्याच्यामध्ये हलाहल विष निघालं. काय विष? चांगल्या वस्तू घेऊन टाकल्या हो. सुख तर सगळेच घेतात, पण दुःख घेणारा पाहिजे. चांगल्या वस्तू घेतल्या पण विष होतं. ते विष घेण्याकरता समोर कोणी येत नाही, सगळे मागे सरकले, मागे गेले. विष घेण्याकरता पुढे येत नाही. भोळे महादेव जे होते, भगवान शिवजी पुढे आले, कारण भोळे ना ते, त्यांच्यासारखं भोळं कोणी नाही. भोलानाथ से निराला कोई और नहीं, गौरीनाथ से निराला कोई और नहीं. उनका डमरू डम डम बाजे, अगम निगम के भेद खोले. उनका डमरू डम डम बाजे, अगम निगम के भेद खोले. ऐसा डमरू बजाने वाला और नहीं, भोलानाथ से निराला कोई और नहीं. भगवान शिवजींसारखं भोळं दैवत दुसरं कोणी नाही. भगवान शिवजी पुढे आले आणि भगवान शिवजींनी ते विष होतं ते विष प्राशन केलं. परिणाम काय झाला आहे का? ते विष प्राशन केलं, पण ते विष खाली गेलं नाही. ते कुठे राहिलं? कंठामध्ये राहिलं. म्हणून भगवान शिवजींचं नाव पडलं काय? नीलकंठ. आपण भगवान शिवजींची आरती ज्या वेळेला म्हणतो बाबा, त्यावेळेला त्यामध्ये वर्णन आहे. देवी दैत्य सागर मंथन पै केले, त्या माझी अवचित हलाहल उठिले. ते त्वा असुरपणे प्राशान केले, नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले. ते भगवान शिवजींनी ते विष प्राशन केलं. एवढे भोळे महादेवजी. विठ्ठल भक्ती करून प्रसन्न होणं साहजिक आहे हो. भक्ती केली प्रसन्न होतो देव, यात काही विशेष नाही. पण भक्ती न करता प्रसन्न होणारे देवता म्हणजे भगवान शिवजी. किती भोळे महादेव. लंका आहे, लंका ही लंका कुणाची बरं? तुम्ही बोलत नाही का? तुम्हाला माझी भाषा समजते का? लंका आहे, लंका कुणाची? लंका नावाची बाई नाही बरं का. लंका कुणाची? रावणाची. पण एक सांगू का, लंका रावणाची नाही, ही कुणाची आहे ऐका. ज्या वेळेला पार्वती मातेचा विवाह झाला कुणाशी? भगवान शिवजींशी. पर्वतराजाची मुलगी म्हणजे पार्वती. पर्वतराजा आणि मैना माता यांना दोघांना हा विवाह पसंत नव्हता. जावई पसंत नव्हता. त्याचं कारण आहे, जावई कसा पाहिजे? जावई कसा पाहिजे? अप टू डेट पाहिजे, चांगला पाहिजे. दिसायला कसा पाहिजे? बोला ना तुम्ही. दिसायला कसा पाहिजे? सुंदर पाहिजे. बरं, सुंदर असून चालत नाही, त्याला काय पाहिजे? नोकरी पाहिजे. नोकरी असून चालत नाही. मोठ्या शहराच्या ठिकाणी त्याचा काय पाहिजे? फ्लॅट पाहिजे, जमीन पाहिजे. जमीन पाहिजे, पण शेतामध्ये आमची मुलगी कामाला जाणार नाही. मग जमीन कशाला पाहिजे? हा मोठा प्रश्न आहे. पर्वतराजा आणि मैना माता यांना दोघांना जावई पसंत नव्हता. कारण जावई कसा पाहिजे? चांगला पाहिजे. मग भगवान शिवजी होते. हे भगवान शिवजी कसे होते माहिती आहे का?
त्याचं वर्णन शिवमहिम्न स्तोत्रामध्ये वर्णन आलंय. भगवान शिवजी कसे स्मशानेश्वा क्रीडा स्मरहर पिशाचा सहचरा चिता भस्मालेपस स्त्रगपि नृकरोटी परिकरः अमंगल्यं शीलं तव भवतु नामैवमखिलं तथापि स्मरतॄणां वरद परमं मंगलमसि. भगवान शिवजी आहे. हे भगवान शिवजी कसे होते? स्मशानेश्वा क्रीडा. स्मशानात काय राहतात? जटा काय धारण करतात? व्याघ्रंभर काय घालतात? व्याघ्रंभर काय परिधान करतात? अंगाला भस्म काय लावतात? ते गळ्यामध्ये सर्प काय घालतात? असं राहणीमान कुणाला आवडेल? असं जावई आवडेल का तुम्हाला? बरं, त्यांचे मित्र म्हणजे तुमच्या आमच्या सारखे थोडी मित्र आहे. भूत वेताळ नाचती, भूत वेताळ नाचती, भूत वेताळ नाचती, भूत वेताळ नाचती, भूत वेताळ भूत वेताळ नाचती, भूत वेताळ नाचती, भूत वेताळ नाचती, भूत वेताळ नाचती. नाचते हर्षयुक्त उमावती हर्षयुक्त उमावती, भूत वेताळ नाचते हर्षयुक्त उमावती हर्षयुक्त उमावती, हर्षयुक्त उमावती, हर्षयुक्त उमावती. गज चर्म व्याघ्रांबर, गज चर्म व्याघ्रांबर, गज चर्म व्याघ्रांबर, गज चर्म व्याघ्रांबर. भगवान शिवजी आहे. त्यांचे मित्र म्हणजे तुमच्या आमच्या सारखे नाही हो. भूते वेताळ नाचती हर्षयुक्त उमापती. बरं, राहतात कुठे? राहतात कुठे? स्मशानामध्ये राहतात. भगवान परमात्म्याचं भजन करतात. आणि असं जावई कुणाला आवडणार? मैनामाता आणि पर्वतराजा होता, त्यांचा विरोध होता, पण पार्वतीनं ऐकलं नाही. आणि आज तेव्हाची पार्वती ऐकत नव्हती, त्यात आजचं काय विशेष आहे? तेव्हाची ऐकत नव्हती तर आजची कशी ऐकल बाबा? झाला विवाह, विवाह झाला आणि काही दिवसांनी पार्वती माता माहेरी आल्या. पार्वती माता माहेरी आल्या. पिता भवन जब गई भवानी. माहेरी आल्या. माहेरी आल्यानंतर ज्या बहिणींमध्ये खेळल्या होत्या, बागडल्या होत्या, त्या बहिणी हसायला लागल्या. पाहून हसायला लागल्या. अगं, तुझ्या पतीनं गळ्यामध्ये काय लॉकेट बिकेट केलं का? तेच घालते अजून. काय काय सर्प? काही लॉकेट बिकेट केलं का सोन्याचं का सर्पच? बर, तुझ्या पतीनं काही अंगाला पावडर बिवडर लावायला सुरुवात केली का? पण ते अजून तेच लावतात. काय भस्म? बर, ते भस्म कशाचं? चौबदार काका, कशाची? मेलेल्या माणसाची चिता भस्म अंगाला लावतात. बर, अजून ती काही कपडे वगैरे घालतात का? अजूनच ते व्याघ्रंभर परिधान करतात. अगं, घराला काही राहण्यासाठी काही घर बीर बांधलं की नाही? कुठे राहतात? स्मशानामध्ये. बर, तुझ्या पतीच्या डोक्यावरून ती पाणी गाळायचं बंद झालं का? अजून चालूच आहे. एक बहीण येते, दुसरी बहीण येते, तिसरी बहीण येते, हिनवायला लागल्या. पार्वती मातेला राग आला. पार्वती माता घरी आल्या आणि पार्वती माता रुसून बसते. भगवान शिवजी आले. पार्वती, काय झालं? पार्वती माता सांगू लागल्या, सगळ्या बहिणी मला हिनवायला लागल्या. मला काही सांगू नका. पहिल्यांदा अगोदर नगरी बांधा, घर बांधा. आणि एक सांगू का? बालहट्ट, श्रीहट्ट याच्या पुढे कुणाचं चालत? तेव्हा चालत नव्हतं, तेव्हा आत्ताचा विषय. भगवान शिवजींनी नगरी बांधायची ठरवली. तेव्हाचे इंजिनियर म्हणजे विश्वकर्मांना बोलवलं. नगरी निर्माण केली, नगरी बांधली, नगरी तयार झाली. सोन्याची लंका.
सोन्याची नगरी तयार झाली. आता आपल्याकडे कोणतीही नवीन वास्तू उभारली की त्याची काय करावं लागते? वास्तुशांती करावी लागते. मग वास्तुशांती करायची आहे. मग त्या काळचा ब्राह्मण कोण माहितीये का? राक्षस कुळीचा रावण. तो तर जातीने ब्राह्मण करी तसे रोज वेद शास्त्र पठण. रावणला बोलवलं. रावणजीने पूजा केली. यथायोग्य पूजा झाली आणि पूजा झाल्यानंतर भगवान शिवजी प्रसन्न झालेत आणि भगवान शिवजीने सांगितलं, माग काय मागायचं असेल ते मागून घे. तुझ्यावरती प्रसन्न आहे, बोल तुला काय पाहिजे. भगवान शिवजी प्रसन्न झालेत. कुणाला? रावणाला प्रसन्न झाले. आता एक सांगू का? प्रसन्न कोण झाले? भगवान शिवजी. कुणाला? रावणाला. कोण प्रसन्न झालंय? आणि त्यावेळेला काय मागावं हे माणसाला कळायला पाहिजे. कधी मागावं, कुणाकडे मागावं, कसं मागावं, काय मागावं हे माणसाला कळायला पाहिजे. माणसाची बुद्धी वैभवशाली बाबा, तिचा सदुपयोग केला तर माणसाचे हात वैभवशाली आहे, ते योग्य ठिकाणी वापरले तर. आता माणसाची बुद्धी वैभवशाली आहे, मागता आलं पाहिजे माणसाला. एकाला भगवान शिवजी प्रसन्न झाले. बोल तुला काय पाहिजे, एक वर मी तुला देणार. काय मागायचं असेल ते मागून घे. हा घरी आला. घरी आल्यानंतर वडिलांकडे गेला. बाबा, भगवान शिवजी प्रसन्न झालेत, काय मागू? बापाने सांगितलं, बाळा सोन्याचे भाव पार गगनाला भिडले रे. सोन्याचा काय भाव आहे आज? तुमच्याकडे काय भाव आहे सोन्याचा? अहो मी काय 2 तोळे 4 तोळे नाही मागत आहे. 64. बर जो काही असेल तो. म्हटले आता सोन्याचा भाव फार गगनाला भिडले, असं कर मागता आलं तर 10-5 किलो सोनं माग. आईकडे गेला आणि सांगितलं, भगवान शिवजी प्रसन्न झालेत, काय मागू? म्हटले असं कर ना बाळा, दृष्टी नाहीये, मागता आलं तर देवाकडे दृष्टी माग, म्हणजे डोळे माग, दिसत नाही. पत्नीकडे गेला. अगं भगवान शिवजी प्रसन्न झालेत, काय मागू बरं? ही म्हटली का हो, लग्नाला 10 वर्ष झालेत पण अजून घरात पाळणा हल्लेला नाही, वंशाला दिवा नाही. मला वाटतं असे जन्माला आलेली दिव्यांनी काय दिवे लावली का दिवे लागतात यांना. वंशाला दिवा नाही, मागता आला तर वंशाला दिवा मागा. आता मागण्या किती झाल्या? 3. बापाने मागितलं किती? काय मागितलं बापाने? सोनं. आईने काय मागितले? दृष्टी. आणि पत्नीने काय मागितला? मुलगा. माणसाची बुद्धी वैभवशाली, भगवान शिवजी देणार आहे एक. हा भगवान शिवजींकडे गेला. भगवान शिवजी सांगू लागले, माग तुला काय पाहिजे? त्यानं सांगितलं, देवा त्याची मागणी बघा, एक वर मी देणार, काय मागायचं ते माग. यानं मागायला सुरुवात केली. देवा, माझ्या आईनं उघड्या डोळ्यानं तिचा नातू सोन्याच्या पाण्यात पाहावा. समजलं का? रिपीट करू. माझ्या आईनं उघड्या डोळ्यानं तिचा नातू सोन्याच्या पाण्यात पाहावा. बापाला सोनं मिळालं, आईला डोळे मिळाले, बायकोला मुलगा मिळाला. असं एक मागून सगळं मिळत असेल तर त्या मागणीला किंमत आहे. विठ्ठल एवढे भोळे महादेव जे आहे, भगवान शिवजी प्रसन्न झाले रावणावरती. माग पाहिजे काय? यानं मागितलं, देवा ज्या नगरीची पूजा केली ती नगरी मला देऊन टाका. भगवान शिवजी म्हटले, तथास्तु. आणि ती नगरी तेव्हापासून कुणाची झाली? रावणाची झाली. एवढे भोळे महादेवजी. विठ्ठल. आणि हा महाशिवरात्रीचा पर्व काळ आहे. सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु श्री संत तुकोबरायांचा आहे. यावत मनुष्य मात्राला सुखाचा मार्ग सांगणारा आहे. काही लोकांनी प्रश्न केला, तुम्ही सांगताय देवाला आपलंसं करा, देवाला आपलंसं करा. ठीक आहे, आम्ही देवाला आपलंसं करण्यासाठी तयार आहोत, पण देवाला आपलंसं केल्यानंतर आमचा फायदा काय? कारण प्रत्येक जण आज काय बघतोय? स्वतःचा फायदा. फायद्याशिवाय कोणी काम करत नाही. आमचा फायदा काय? त्यावेळेला जगद्गुरु श्री संत तुकोबराय वर्णन करतात, तुम्ही जर देवाला आपलंसं केलं तर तुम्हाला सुखाची प्राप्ती होईल. फायदा क्रमांक 1. तुम्ही जर देवाला आपलंसं केलं तर तुम्ही अविनाशी व्हाल, अमर व्हाल. फायदा क्रमांक 2. फायदे जगद्गुरु श्री संत तुकोबरायांनी सांगितले. आता इथं बसलेल्या पैकी मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. असा कोण व्यक्ती आहे की ज्याला जीवनामध्ये सुख नकोय?
बोला ना. की ज्याला सुख नकोय आहे का एखादा तरी? नाही. माणूस प्रयत्न करतोय, माणूस धावपळ करतोय. कशा करता? सुखा करता. माणूस पडेपर्यंत माणूस धडपड करतोय बाबा. कशा करता? सुखा करता. तुम्ही जर एखादा व्यवसाय करत असाल तर त्या व्यवसायाच्या माध्यमातून तुम्हाला सुख मिळालं पाहिजे, ही काय तुमची अपेक्षा आहे. तुम्ही जर नोकरी करत असाल तर नोकरीच्या माध्यमातून सुख मिळालं पाहिजे बाबा, ही काय तुमची अपेक्षा आहे. तुम्ही इथं कीर्तनाला येऊन बसलाय, घरी तर संसाराचं दुःखच आहे नाही का, पण कमीत कमी कीर्तनामध्ये तरी सुख मिळालं पाहिजे का, ही काय तुमची अपेक्षा आहे. आपल्या घरामध्ये लेकरं असतात, लहान घरामध्ये लेकरं, त्या लहान लेकरांना आपण सांगतो, आई बाळा देवासमोर जा, हात जोड आणि देवाला म्हण काय, देवा आम्हाला सुखी ठेव. म्हणता की नाही? आता मला सांगा, त्या लेकरांना सुख कशाला म्हणतात आणि दुःख कशाला म्हणतात कळतं का हो? कळतं नाही का? त्यांना सुखही माहिती नाही, दुःखही माहिती नाही, तरी सुद्धा आपण त्या लेकरांना सांगतो, शिकवतो, बाळा देवासमोर जा, हात जोड आणि देवाकडे काय माग, सुख माग. म्हणजे कोणीच असं नाही की ज्याला सुख नकोय. प्रत्येकाला काय पाहिजे? सुख पाहिजे. दुःख कुणालाही मज लागी दुःख भावे, ऐसे कोणी भावे न जीवे, ऐसे कोणी भावे न जीवे, ऐसे कोणी भावे न जीवे. ऐसे कोणी भावे ना जीवे. असं कोणी नाही या जगात, असा एकही व्यक्ती नाही की ज्याच्या मागणीमध्ये काका दुःखाची अपेक्षा. प्रत्येकाला सुख पाहिजे का? असा एखादा आहे आपल्या बोळसा गावामध्ये? आहे का देवाला नवस करणारा? आहे का? देवा आतापर्यंत तुझ्या कृपा आशीर्वादाने फार सुख उपभोगली रे, दुःख कशाला म्हणतात हे आतापर्यंत माहितीच झालं नाही. देवा एक कर ना. देवाला नवस करतं कुणी असं? देवा असं कर, मी तुला 21 नारायणांचं तोरण बांधेल तुझ्या मंदिराला, 1.25 किलो पेढे वाटेल तुझ्या नावानं, सत्यनारायण घालेल, पण एक कर, एकदा मला या सुखातून मोकळं कर. आहे का आपल्या गावामध्ये मागणारा? करा बरं बोटवरती करा, माझ्याकडून 1 रुपया बक्षीस घेऊन जा. आहे का? नाही. प्रत्येकाला काय पाहिजे? सुख पाहिजे. दुःख कुणाला नकोय. मग तुम्ही म्हणाल ताई दुःख कोणी मागितलं नाही का? मागितलं नाही का? आम्ही तर ऐकलंय, आम्ही मोठ्या मोठ्या व्यक्तींच्या मुखातून ऐकलंय, आम्ही श्रवण केलेलं आहे, आम्ही कीर्तन ऐकतो, आमच्या लक्षात आलंय, आम्ही मोठ्या मोठ्या व्यक्तींच्या मुखातून श्रवण केलेले. दुःख मागितलं ना? कुणी मागितलं? कुंती आत्यानं दुःख मागितलं. आम्ही ऐकलेलं. तुम्ही कसं सांगता की दुःख कोणी मागित नाही? मागितलं ना कुंती आत्यानं दुःख. कुंती आत्या दुःख मागतात भगवान परमात्म्याकडे. भगवान परमात्मा कुंती आत्याकडे जातात, आत्या काय पाहिजे असेल ते मागून घे, काय पाहिजे ते माग. कुंती आत्या भगवान परमात्म्याकडे मागताय. कुंती आत्याची मागणी कशी बघा. विपद संतुन शाश्वत तत्र तत्र जगद्गुरु भवतो दर्शनम् यस्य पुनर्भव दर्शनम्. कुंती आत्या मागताय, देवा तुला जर द्यायचं असेल ना तर एकच दे. विपद संतुन शाश्वत तत्र तत्र जगद्गुरु भवतो दर्शनम् यस्य.
पुनर्भव दर्शनम, देवा मला विपदा दे, मला संकट दे. विपदा माने दुःख, संकट, विपदा दे, दुःख दे. त्यावेळेला भगवान परमात्मा बोलताय, आत्या आत्या आतापर्यंत कमी दुःख भोगलीस का? आतापर्यंत जीवनात कमी दुःख आले का? कुंती आत्या आहे, कुंती आत्या. कुंती आत्याचं खरं नाव काय माहितीये का? खरं नाव आहे पृथा. मग कुंती नाव कसं पडलं माहितीये का? पृथा सुरसेन नावाच्या राजा आहे, राजाची कन्या ही पृथा. ही लहानपणी कुंती भोज राजाला दत्तक दिली, म्हणून त्या राजाच्या नावावरून नाव पडलं काय? कुंती. लहानपणी आई वडिलांचा वियोग घडला, हे दुःख काय कमी वाटतं का? भगवान परमात्मा बोलतं, हे दुःख कमी वाटतं का? उपवार झाली कुंती आत्या, विवाह झाला पंडू राजासोबत. विवाह झाला, पंडू राजाला ही शाप होता. विवाह झाला, पंडू राजाला शाप होता. पंडू राजाने दुसरा विवाह केला मद्र देशाची राजकुमारी माद्री सोबत. आता मला सांगा, सौती बरोबर संसार करणं सुखाचं की दुःखाचं? हे दुःख कमी वाटतं का? अवेळी वैधव्य प्राप्त झालं, पंडू राजा मरण पावला, अवेळी वैधव्य प्राप्त झालं, हे दुःख काय कमी वाटतं का? भगवान परमात्मा बोलतं, हे दुःख कमी का आत्या? पांडवांना मारण्याचा प्रयत्न केला लाक्षागृहामध्ये, हे दुःख कमी आहे? भीमाला विष पाजण्याचा प्रयत्न केला, हे दुःख काय कमी आहे का? दुर्वास ऋषींनी वर दिला होता, ज्या देवतेचं स्मरण करशील ती देवता प्रसन्न होईल. सूर्यदेवतेची उपासना केली, सूर्यदेवता प्रसन्न झाले, काय पाहिजे ते माग. कुंती आत्यानं सांगितलं, मी फक्त परीक्षा घेत होते, मला काहीही नकोय. पण सूर्यदेवत्यानं सांगितलं, मी आता प्रसन्न झाले, मला खाली हाताने जाता येणार नाही. त्यावेळेला कुमारी असताना गर्भवती झाली, पहिला मुलगा झाला कर्ण, त्याला पाण्यात सोडून दिलं. असे 5 वर मागितले, 5 पांडव. भर सभेमध्ये तुझ्या सुनेला विवस्त्र करण्याचा प्रयत्न केला, हे दुःख काय कमी वाटतं का? तरी दुःख मागते. त्यावेळेला कुंती आत्या सांगते, देवा एक सांगू का, मी दुःख मागते त्याचं कारण असं आहे, माणसाच्या जीवनामध्ये दुःख आले की माणूस देवाचं काय करतो? स्मरण करतो. सुखामध्ये माणूस देवाचं स्मरण करत, दुख में सिंहन सब ही करे, सुख में करे ना कोई, सुख में सिमरन जो करे, दुख पाए दुख पाए दुख में सुख में करे दुख में सुमिरन सब करे, सुख में करे जो सुख में सुमिरन करे, सुख गाए गोड दोहा म्हटला दादांनी. माणूस दुःख जीवनामध्ये आलं की देवाचं काय करतो बाबा? स्मरण करतो. आणि सुखात माणूस देवाचं स्मरण करत नाही. दुःख में सुमिरन सब करे, सुख में करे ना कोई, सुख में सुमिरन करे, दुःख काहे को कबीरा, दुःख काहे को होय. माणूस दुःखामध्ये स्मरण करतो म्हणजे स्मरण करतो देवाचं, पण सुखात करत नाही. कुंती आत्या सांगते, देवा मी दुःख मागते त्याचं कारण आहे, दुःख जीवनात आलं की तुझं स्मरण होतं, तुझं चिंतन घडतं. तुझं स्मरण झालं की जीवाला तुझी प्राप्ती होते, तू समोर येतो. तू समोर आला की तुझं काय होतं? दर्शन होतं. तुझं दर्शन झालं का जीवाला सुखाची प्राप्ती होती. आता मला सांगा, कुंती आत्यानं सुख मागितलं की दुःख मागितलं? आधी काय म्हटले होते तुम्ही? सुख मागितलं. दुःख मागणारा कोणीच नाही. विठ्ठल.
आपण ज्या वेळेला आईच्या पोटात होतो, उदरात होतो, तेव्हापासूनच आपल्याला नवस करायची सवय. एक वेळ असल्यापासूनच भगवंताला नवस करण्याची सवय आहे. आईच्या ज्यावेळेस उदरात होतो त्यावेळेला ते दुःख सहन झालं नाही बाबा आपल्याला. कारण तिथे काही एसी रूम नाहीये, तिथे एअर कंडिशनचा बंगला नाहीये. तिथली काय परिस्थिती आहे माऊली महाविष्णू ज्ञानोबराय वर्णन करतात. मातेच्या उदर कुहरी पचोणी विष्टीच्या दाथरी उकडोणी नवमासवरी जन्मो जन्मोनी मरती. ही तिथली अवस्था आहे. आपण भगवंताला नवस केला. आणि नवस कसा असतो माहितीये का? नवस महिला मंडळ नवस कसा असतो? समजा तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा आहे, तुम्हाला वाटतंय मनातली इच्छा पूर्ण व्हावी, तर तुम्ही देवाला काय करतात? बोला ना, तुम्ही बोलत नाही का? देवाला काय करतात? नवस करतात. मग नवस केला, तुमच्या मनातली इच्छा पूर्ण झाली की तुम्ही केलेला नवस काय करतात? फेडता का राहू देतात? तुम्हाला कसं काय माहिती? काय करतात? फेडतात. बरोबर आहे की नाही? म्हणजे नवस केला की तो काय करावा लागतो? फेडावा लागतो. बर, समजा आपण एखाद्या बँकेकडून कर्ज घेतलं, आपल्याला आर्थिक अडचण आली, आपण बँकेकडून कर्ज घेतलं. आता मला सांगा, बँकेकडून घेतलेलं कर्ज, ते कर्ज फेडावं, बुडवावं की माफ व्हावं? जाऊ दे, ते तुम्ही घरी जाऊन बघा. समजा तुम्ही बँकेकडून कर्ज घेतलं, ते जर फेडलं नाही तर काय होतं माहितीये का? ती बँक त्रास द्यायला सुरुवात करते. म्हणजे काय होतं? त्या बँकेची नोटीस आपल्या घरी यायला सुरुवात होते. तर हे आपण बँकेत घेतलेलं कर्ज जर फेडलं नाही तर काय येते बाबा? जप्ती येते. आपला बँकेतला सिबिल डाऊन होतो का? आपण बँकेकडून कर्ज घेतलं पण आपण फेडलं नाही. ऐका, आपण आईच्या उदरात होतो त्यावेळेला आपण नवस केला, तेव्हा केलेला नवस आपण फेडत नाही, म्हणून पुन्हा नवस करण्याची वेळ तुमच्या आमच्यावरती येते. विठ्ठल आपण भगवान परमात्म्याला नवस केला होता पण तो नवस आपण फेडला नाही. आणि मला एका प्रश्नाचं उत्तर द्या, काय जीवनामध्ये दुःख आहे व आपल्याला? काय दुःख आहे सांगा ना? की त्या दुःखापायी आपण जीव देण्यासाठी सुद्धा तयार होतो बाबा. काय दुःख आहे तुमच्या आमच्या जीवनामध्ये? एक सांगू का, माणसाच्या जीवनामध्ये दुःखाचं कारण आहे. काय कारण माहितीये का? माणूस आज स्वतःच्या दुःखानं कमी दुःखी आहे, पण माणूस दुःखी आहे दुसऱ्याच्या सुखाकडे पाहून. स्वतःच्या दुःखानं कमी दुःखी आहे, दुसऱ्याच्या सुखाकडे पाहून माणूस बाबा जास्त दुःखी आहे. परमपूजनीय डोंगरीजी महाराजांच्या भागवतामध्ये सुंदर वाक्य,
आदमी को अपने दुख से ज्यादा औरों के सुख का ज्यादा दुःख होता है. माणूस आज स्वतःच्या दुःखाला कमी दुःखी आहे, पण दुसऱ्याच्या सुखाकडे पाहून जास्त दुःखी आहे. काय झालं, एकाचं पोट दुखायला लागलं. पोट दुखायला लागलं, काही केलं पोट बरं होत नाही. मग डॉक्टरांकडे गेला. डॉक्टरांनी चेक केलं, डॉक्टरांनी मेडिसिन दिलं. घरी आला. घरी आल्यानंतर डॉक्टरांनी दिलेलं मेडिसिन होतं हे त्यानं घेतलं, तरीही पोटाला काही फरक पडत नाही. पुन्हा डॉक्टरांकडे गेला. ओ डॉक्टर साहेब, तुम्ही दिलेलं जे मेडिसिन होतं ते मी घेतलं, पण माझ्या पोटाला काही फरक पडत नाही. डॉक्टरांनी चेक केलं. चेक केल्यानंतर डॉक्टर म्हटले असं तर कधी होणार नाही हो, माझं एवढं मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल आहे, मोठे मोठे आजार बरे केले मी लोकांचे, आणि असं कधी होणार नाही. प्रतिष्ठा बनायला लागली डॉक्टर साहेबांची. डॉक्टरनी एक्सरे काढला, MRI केला, CT स्कॅन केला, सोनोग्राफी केली, ब्लड टेस्ट केलं, सगळ्या टेस्ट करून झाल्या, सगळ्या वैद्यकीय चाचण्या करून झाल्या, पार अगदी गेस्ट्रोस्कॉपी झाली, इंडोस्कॉपी झाली, लॅप्रोस्कॉपी झाली, सगळं करून झालं, पण पोटाला काही फरक पडत नाही, पोट बरं होत नाही. डॉक्टर शांत डोक्याने विचार करू लागले. डॉक्टर म्हटले अरे असं तर कधी होणार नाही, एवढे सगळे उपचार करून झाले, सगळ्या टेस्ट करून झाल्या, पण बाबाच्या पोटाला काही फरक पडत नाही. डॉक्टर शांत डोक्याने विचार करू लागले. डॉक्टर म्हटले आता थेट पेशंटशी संवाद साधावा लागेल. मग डॉक्टरने काय केलं माहिती आहे का, पेशंटला OPD मध्ये बोलावून घेतलं आणि संवाद साधायला सुरुवात केली. बाबा, मला एका प्रश्नाचं उत्तर द्या, तुमचं पोट कधीपासून दुखतं? बाबा, तुमचं पोट लहानपणापासून दुखतं का? असं बाबा म्हटले नाही हो डॉक्टर साहेब, एवढं जुनं दुखणं नाही माझं, एवढं जुनं दुखणं नाही. मग बाबा, तुमचं पोट कधीपासून दुखतं हे तुम्हाला आठवतं का? बाबा म्हटले मग हे काय विसरायसारखी गोष्ट नाही, मला चांगल्या प्रकारे आठवतं कधीपासून माझं पोट दुखतं. म्हटले कधीपासून दुखतं पोट? म्हटले डॉक्टर साहेब आम्ही दोघं भाऊ, आमच्या दोघा भावांच्या वाटण्या झाल्या. बरं, आमच्या दोघा भावांच्या वाटण्या झाल्या होत्या. मग दुष्काळ आहे, या दुष्काळामध्ये विहिरीला पाणी होतं, ती विहिरीला पाणी असलेली ती विहीर होती, ती विहीर माझ्या वाट्याला आली. आणि विहिरीला पाणी असल्या कारणाने मी सुंदर प्रकारे शेतामध्ये काहीतरी पीक घ्यावं म्हणून, आपल्याकडे काय पीक घेतात? सोयाबीन, मका, कापूस. म्हटले आता पाणी आहे, म्हटले कापूस घेऊ, सोयाबीन घेऊ. मग मी कापूस आपली कपाशी लावली, सोयाबीन घेतली. मग माझ्या भावानेही कपाशी लावण्याचा निर्णय घेतला, पण त्याला पाणी नव्हतं बाबा. पाणी नसल्या कारणानं त्यानं काय केलं माहिती आहे का, बोरची गाडी बोलवली. ती बोरची गाडी बोलवली आणि ती अशी घरासमोर लावली. हे सगळं मी खिडकीतून पाहत होतो. कुठून? खिडकीतून पाहत होतो. थोडा वेळ झाला आणि थोड्या वेळानं 180 फुटावरून वर पाण्याने गुळणी फेकली, तशी माझ्या पोटात गाठ उठली, तशी माझ्या पोटात गाठ उठली. आता मला सांगा, या आजाराला होमिओपॅथी काही करू शकत नाही, ॲलोपॅथी काही करू शकत नाही, आणि आयुर्वेद सुद्धा काही करू शकत नाही. आदमी को अपने दुख से ज्यादा औरों के सुख का ज्यादा दुःख होता है. दुसऱ्याचं सुख माणसाला पाहावत नाही, म्हणून म्हणतात कुत्र्याला गती सहन होत नाही आणि माणसाला माणसाची. ते तुम्ही म्हणून घ्या. विठ्ठल दुसऱ्याचं सुख पाहिलं की माणसाला दुःख होतं, आणि दुसऱ्याला दुःखी पाहिलं की माणसाचं दुःख जरा हलकं होत असतं, कमी होत असतं. काय झालं, एक बाई बाजाराला गेली. आपला बाजार कधी भरतो बरं? रविवारी. आपल्या गावातली घेतली चालेल का? तिकडची घेऊ? आमच्या नाशिक जिल्ह्यातली इकडली घेतली नाही चालणार का? गेली बाजाराला, आणि बाजाराला गेल्यानंतर काय झालं माहितीये का, बाजाराला गेली. बाजाराहून घरी येता येताना तिनं बघितलं पॉकेटामध्ये तिचे पैसे होते, ते पैसे हरवले. 100 रुपये होते, ते 100 रुपये हरवले. फार काळजी करायला लागली, फार कळकळ करायला लागली. पैसे हरवले. रस्त्याने चालता चालता चेहरा उतरलेला आहे. निघाली रस्त्याने चालता चालता घरा शेजारी बाकीचे घरं असतात भाऊबंदाचे बाबा, तिथल्या सगळ्या बायका एका ओट्यावरती बसलेल्या होत्या. आणि सगळ्या बसलेल्या असताना त्यांनी पाहिलं की समोरून त्यांच्या जी सून होती ती सून येते. यांनी पाहिले, म्हटले अरे सकुताईचा चेहरा आता फार उतरलेला आहे. त्याच्यातल्या त्या बैठकीमधून एकीनं आवाज दिला, सकुताई इकडे.
फार चेहरा उतरलेला आहे. ती बैठकीमध्ये येऊन बसली. काय झालं? फार चेहरा उतरलाय. ही सांगू लागली, बाजारला गेले होते आणि बाजारला गेल्यानंतर मी पाहिलं तर माझ्या पॉकेटामध्ये 100 रुपये होते. ते 100 रुपये माझे बाजारामध्ये हरवले. सांगू लागली, माझे बाजारात 100 रुपये हरवले. तेवढ्यात दुसरी म्हटली, अगं जाऊ दे ना, 100 रुपये हरवले त्यात काय एवढं काळजी करायचं, कशाला एवढी कळकळ करते, 100 तर होते. ती म्हटली, तुला नाही माहिती, 100 रुपये होते पण ते कसे साचवले होते हे माझ्या जीवाला माहिती. हं, पप्याच्या पप्पानी कपडे काढून दिले धुवायला की त्यांच्या खिशातून 10-10, 20-20 असे करून साचवले होते. तुला काय माहिती ते कसे साचवले. आणि बायका फार चाप्टर असतात बरं का. ते असे एकखटी पैसा काढत नाही, कारण एकखटी पैसा काढले तर लक्ष देण्याची दाट शक्यता असते, म्हणून ते एकखटी पैसा काढत नाही. बरं, त्यांनी काढलेला हा जो पैसा आहे ना काका, त्यांनी काढलेला हा पैसा आहे, या पैशाला ब्लॅक मनी म्हणत नाही, व्हाईट मनी म्हणत नाही, काळा पैसा म्हणत नाही. याला सुशिक्षित भाषेमध्ये मागच्या हाताचा पैसा म्हणतात. कोणत्या? मागच्या हाताचा पैसा बाबा. आणि हा जो मागच्या हाताचा पैसा आहे की नाही, हा मागच्या हाताचा पैसा उघडकीला आला होता कधी कधी ताई, तुम्ही म्हणत आहे आम्ही विसरू शकत नाही तो दिवस. आमच्या चांगल्या प्रकारे लक्षात आहे, चांगल्या प्रकारे. कधी? ज्या वेळेला नोटबंदी झाली होती त्यावेळेला आमच्या लक्षात आहे. मेरे प्यारे देशवासियों, आज मध्यरात्रि यानी 8 नवंबर 2016 की रात्रि को 12 बजे से वर्तमान में जारी 500 रुपये और 1000 रुपये की करेंसी नोट अब लीगल टेंडर नहीं रहेंगे, यानी ये मुद्राएं कानूनन अमान्य होगी. 500 रुपये और 1000 रुपयों की पुरानी नोट अब केवल एक कागज के टुकड़े के समान रह जाएंगे. आठवला का दिवस? त्या दिवशी सगळा मागच्या हाताचा पैसा उघडला पाहत नाही. म्हणजे सुखही आपलं नाही, दुःखही आपलं नाही. सुख आणि दुःख या दोन्हीही गोष्टी इतरांवरती अवलंबून आहे. आपण साधनांमध्ये सुख शोधतोय बाबा, घर दार गाडी बंगला या साधनांमध्ये सुख शोधतोय. मला सांगा, या साधनांमध्ये जर सुख असतं तर जगातली सगळी श्रीमंत माणसं आज सुखी झाली असती, बरोबर की नाही? साधनामध्ये जर सुख असतं तर जगातली सर्व श्रीमंत माणसं सुखी झाली असती, पण नाही. साधनामध्ये सुख नाही. पैसा, श्रीमंती या गोष्टीमध्ये सुख नाही. जर असं असतं, पैशानं जर माणसं श्रीमंत झाली असती, पैशानं जर सगळ्या वस्तू विकत मिळाल्या असत्या, तर मला तरी वाटतं श्रीमंताच्या वाटेला दुःख आणि गरिबाच्या वाटेला सुख ह्या दोन्ही गोष्टी गेल्या नसत्या. मग तुम्हाला सुख पाहिजे का? जगद्गुरु श्री संत तुकोबराय वर्णन करतात, सुख पाहिजे असेल तर सुख त्याच्याकडे मागा ज्याच्याकडे सुख आहे त्याच्याकडे. तुम्ही जर मागताय, ज्याच्याकडे सुख नाही त्याच्याकडे जर सुखाची मागणी करत असाल तर तुम्हाला सुख मिळणार नाही. समजा तुमच्याकडे एखादा व्यक्ती आला बाबा, त्याला 100 रुपये पाहिजे, त्याला 100 रुपये तुम्हाला द्यायचे. त्याला 100 रुपये देण्याकरता कमीत कमी तुमच्याजवळ किती पाहिजे? त्याला 100 रुपये देण्याकरता कमीत कमी तुमच्याजवळ चौबदार काका किती पाहिजे? 500, 200, 300 पाहिजे की नाही? तुमच्याजवळ 200 असाल तर त्या 200तून तुम्ही 100 रुपये द्याल. जर तुमच्याकडे 100च आहे तर तुम्ही द्याल का? नाही. सुखाचंही तसंच आहे. ज्याच्याकडे सुख आहे तो तुम्हाला सुख देईल, ज्याच्याकडे सुखच नाही तो तुम्हाला सुख देईल का? नाही देणार. मग सुख कुणाकडे आहे? भगवान परमात्म्याकडे आहे. मग जगद्गुरु श्री संत तुकोबराय वर्णन करतात, तुम्हाला सुखाची गरज जर असेल तर त्या भगवान परमात्म्याला तुम्हाला आपलंसं करावं लागेल. Apula
बहुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विन जीवा सुख नोहे. तुम्हाला जर सुखाची प्राप्ती करायची असेल, तुम्हाला जर सुख पाहिजे असेल, तर त्या भगवान परमात्म्याला तुम्ही आपलंसं करा. देवाला आपलंसं केलं की तुम्हाला सुखाची प्राप्ती होईल, असं जगद्गुरु श्री संत तुकोबराय वर्णन करतात. ज्या वेळेला जगद्गुरु श्री संत तुकोबरायने भगवान परमात्म्याला घेतलं आणि भगवान परमात्म्याला घेऊन जगद्गुरु श्री संत तुकोबराय लोकांच्या घरोघर फिरले. हो, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, ऐदाला भरपूर सोनी, ऐदाला भरपूर सोनी, ऐदाला भरपूर. देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, ऐदाला भरपूर सोनी, ऐदाला भरपूर, ऐदाला भरपूर सोनी. देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, ऐदाला भरपूर सोनी, ऐदाला भरपूर सोनी. जगद्गुरु श्री संत तुकोबरायांनी भगवान परमात्म्याला घेतले, लोकांच्या घरोघर दारोदार फिरले. हो बाबा, देव घ्या कुणी, देव घ्या कुणी, आयता आला घर पुसोनी. लोकांनी उत्तर दिलं, स्पष्ट उत्तर दिलं. देव न लगे, देव न लगे, लोकांनी उत्तर दिलं, तुमचा देव तुम्हाला राहू द्या, तुमच्या देवाची गरज आम्हाला नाही. देव न लगे, देव न लगे, साठवणीची रुदली जागे. का देव नको? तर म्हणे देवायला ठेवायला जागा नाही, म्हणून तुमचा देव आम्हाला नको. जगद्गुरु तुकोबरायांच्या लक्षात आलं, यांना देवाची गरज आहे बरं का, पण त्या गरजेचं ज्ञान नाहीये. यांना वेगळ्या भाषेत विचारू जरा, तुम्हाला देव नको? लोक म्हटले नाही, आम्हाला तुमच्या देवाची गरज नाही. खरंच तुम्हाला देव नको? म्हटले आम्हाला देवाची गरज नाही. खरंच आहो तुकोबराय, तुम्हाला एकदा सांगितलं ना तुमचा देव आम्हाला नको. मग तुकोबराय विचारू लागले, तुम्हाला देव नकोय, बर तुम्हाला सुखाची गरज आहे का? लोक म्हटले हो. मग त्याच्यासाठी तर एवढी धावपळ आहे, त्याच्यासाठी तेवढी धाडपळ आहे. सुख तर पाहिजे. बरं, तुम्हाला जर सुख पाहिजे असेल तर तुम्हाला देवाला आपलंसं करावं लागेल. तुम्ही देवाला आपलंसं केलं की तुम्हाला सुखाची प्राप्ती होईल, कारण देव म्हणजे सुख आहे आणि सुख म्हणजेच देव आहे. सुख रूप ईसा तुझा कोणी सा, तुझा कोणी आणि देव म्हणजे सुख आहे. सुखरूप ऐसा तुझ्या पूर्ण संगा माझ्या पांडुरंगा सारी खातो. भगवान परमात्मा सुखरूप आहे, भगवान परमात्मा सुख स्वरूप आहे. मग तुम्हाला जर सुख पाहिजे असेल तर तुम्हाला देवाला आपलंसं करावं लागेल, कारण सुख म्हणजे देव आणि देव म्हणजे सुख आहे.
दोन्ही वेगवेगळे नाही. आता मला सांगा, आपण घरात दिवा लावतो, देवासमोर दिवा लावला जातो, त्यावेळेला दिवा आणि त्याचा असलेला प्रकाश हे दोन आहे का एक आहे? बरं बोला ना, जागी ना तुम्ही, झोपले तर नाही ना? दिवा आणि त्याचा असलेला प्रकाश एक आहे का दोन आहे? एक आहे. बरं, आपण जर दोन मानले, समजा दिवा वेगळा आणि प्रकाश वेगळा, आपण जर दोन मानले, तर ज्या वेळेला आपण दिवा लावतो, तो दिवा ज्या वेळेला विझतो त्यावेळेला आपलं घर पूर्णपणे प्रकाशाने लखलखित झालेलं असतं का? बोला ना. नाही. ज्या वेळेला दिवा विझतो त्यावेळेला प्रकाशही जातो. म्हणजे दिवा आणि प्रकाश हे वेगवेगळे नाही, तर काय आहे? एक आहे. आपण दिवा लावल्यानंतर प्रकाश पडतो आणि दिवा विझल्यानंतर घरामध्ये पूर्णपणे अंधार होऊन जातो. दोघं एक आहे. साखर आहे साखर, साखर आणि साखरेची असलेली गोडी हे दोन आहे का एक आहे? एक आहे का? दोन. बरं, समजा जर दोन असते तर बघा ना, तुम्ही बाजाराला गेले असते आणि बाजारात गेल्यानंतर तुम्ही दुकानदाराला सांगितलं असतं, किराणा दुकानदाराला, आता असं करा, मी ना मोठी पिशवी आणली नाही, तुम्ही फक्त एक करा, आता गोडी द्या, साखर नेण्याकरता नंतर येतो. नाही ना, पण साखर आणि त्याची गोडी हे दोन नाही तर काय आहे? एक आहे. फुलाचा सुगंध दोन नाही तर काय आहे? एक आहे. तसं देव आणि सुख हे दोन नाही. दीपा नाही पाठी पोटी अंधकार, दीपा नाही पाठी पोटी पोटी अंधकार सर्वांगी साखर अवघी गोड. दिवा विझला की प्रकाश जातो. म्हणजे दिवा आणि प्रकाश दोन्ही वेगवेगळे नाही तर एक आहे. साखर आणि साखरेची गोडी दोन नाही तर एक आहे. फूल आणि फुलाचा सुगंध दोन नाही तर एक आहे. घरात लावलेला दिवा आहे, प्रकाश गोळा करत करत गेलात तर तुमच्या हातात दिवा येईल, तसं सुख शोधत शोधत गेला तर तुमच्या हातात देव येईल. दोघं एकच आहे. मासा सुखरूप असलेला भगवान परमात्मा तुम्ही आपला असा करा. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने बिन जीवा सुख नोहे. त्याच्याशिवाय जीवाला सुखाची प्राप्ती होऊ शकत नाही. त्या भगवान परमात्म्याला तुम्ही आपलंस करा. मग काही लोकांनी प्रश्न केला, आम्ही देवाला आपलंस करू पण सुख मिळेल का? का नाही मिळणार हो? सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर, सर्व सुखाचे आगर म्हणे नरहरी सोनार. सर्व सुखाचे आगर तो हा उभा विटेवर, सर्व सुखाचे आगर जनी म्हणे सुखरूप असलेला भगवान परमात्मा आहे. त्या भगवंताला आपलंस करा. पण तुकोबरायांनी शब्द वापरला बरं का, शब्द वापरला. आपुला तो एक शब्द वापरला. एका देवाला आपलंस करा.
नाही तर आपण काय करतो माहितीये का, आपले देव वारा घडी बदलणारे देव आहे. आणि आजच्या परिस्थितीत सांगू का, आज कोणता वार आहे हे बघायचं जर असेल ना, तुम्हाला कॅलेंडर सुद्धा बघायची गरज नाही. काय करायचं, मोबाईल हातात घ्यायचा, मोबाईल हातात घेतला की अनलॉक करायचा, कारण सगळ्याच्या मोबाईलला काय आहे, लॉक आहे. मोबाईल अनलॉक केला की काय करायचं, व्हॉट्सअप ओपन करायचं, स्टेटस ओपन करायचे. सगळ्यांच्या स्टेटसवरती जर महादेव झळकायला लागले की समजून जायचं कोणता वार, सोमवार. कॅलेंडर बघायची गरज नाही, सोमवार गेला. बरं, सगळ्यांच्या स्टेटसवरती जर गणपती बाप्पा दिसायला लागले आरतीसह गाण्यासह, समजून जायचं आज काय, चतुर्थी. वार बदलला की आपला देव बदलतो. सोमवाराला भगवान शिवजींची आपण आराधना करतो. सोमवार गेला, मंगळवार आला, देवीची आराधना. मंगळवार गेला, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आला, शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता. शनिवार जातो, रविवार येतो. रविवारी आपण आराधना करतो. प्रेम नगरावारी सावध होऊनी भजनी लागा देव करा कैवारी. माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी, माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार. पण तुकोबराय वर्णन करता वारा घडी देव बदलू नका. एका देवाला आपलंसं करा, आपुला तो एक. एका देवाला तुम्ही आपलंसं करा. तुकोबराय वर्णन करता आम्ही नाही फिरलो हा देव तेव देव करत, एक धरीला चित्ती आम्ही एका देवाला आपलंसं करा. तो देव आपलंसं केला की तुम्हाला सुखाची प्राप्ती होईल. आपुला तो एक देव करुणी घ्यावा तिने, विना जीवा सुख नोहे. बाकीचं आहे ते दुःख देणार आहे. अभंगाचं द्वितीय चरण. Yeah.
देणारा आहे माईक आहे, दुःख देणार आहे सुख कुठे आहे, मग सुख त्या भगवान परमात्म्याजवळ आहे. त्या भगवंताचं मोठ्या प्रेमानं चिंतन करूया. सगळ्यांनी हात वरती करा, करा हात वरती. जे हात वरती करणार नाही त्यांना त्यांच्या शेजाऱ्याची शपथ आहे. करा हात वरती. महिला मंडळ, पुरुष मंडळ इकडे मागे बसलेले इकडे. हरी विठोबा रखुमाई, भगवान परमात्म्याला आपलंसं करा. भगवान परमात्म्याला आपलंसं केलं तर काय, भगवान परमात्मा अविनाशी आहे. तो अविनाशी असल्या कारणाने त्याला जर तुम्ही आपलंसं केलं तर तो आपल्याला त्याच्यासारखं करेल. अविनाशी म्हणजे ज्याचा नाश होत नाही तो अविनाशी. तुम्ही हात खाली घ्या बरं. घेतले का? केव्हाच घेतले. लावले आता त्याच्याशिवाय दुसरं काही दिसत नाही. तू कोबराय वर्णन करत. अविनाश करी अविनाश करी अविनाश करी अविनाश करी आपुरी आई अविनाश करी अविनाश करी अविनाश करी आपुरी आई अपनी आई से अविनाश करी अविनाश करी अविनाश करी अपनी आई से अभिमनामी से गोविंदासी अभिमनामी से गोविंदासी मेरे माई मेरे माई पुली आईसे लावी म्हणा पिसे गोविंदाचे. भगवान परमात्म्याचा वेड लागलं पाहिजे, भगवंताचं पिसं लागलं पाहिजे. ऐका, या देहातून जेव्हा जीव निघून जातो त्यावेळेला आपण या देहात मृत्यू झाला असं आपण ज्या म्हणतो, बरोबर आहे.
असे आहेत, काही लोक असे आहेत की ते जिवंत असून मेल्यासारखे आहेत, आणि काही लोक असे आहेत की जे मेल्यानंतर सुद्धा जिवंत आहेत. मरणाला माझा शेवट होऊ नये अशी सद्भावना बाळगून ती जीवनाची वाटचाल करत असतात. आणि मला तरी वाटतं हेच खरं जीवनाचं ध्येय असलं पाहिजे. खरं तर माणसाचं हेच ध्येय असलं पाहिजे. माणूस कुणाला म्हणतात माहिती आहे का? माणसाने माणसाशी माणसासारखं वागणं हा काय आहे? माणुसकीचा धर्म आहे. माणसाने